नमस्कार. गजानना तू गणराया आधी वंदू तुझ मोरया असा बाप्पाला वंदन करण्याचा, त्याची प्रतिष्ठापना करण्याचा आजचा दिवस. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव आजपासून महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात सुरू होतोय. वर्षभर भाविकांना ज्या पर्वाची, ज्या क्षणाची उत्सुकता असते त्या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या स्वागताकरता अवघी मुंबई नगरी, अवघी महाराष्ट्र नगरी सज्ज झालेली आहे. पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू आहे. नवनवीन प्रकारचे देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई हे यावर्षीचं खास आकर्षण बघायला मिळत आहे. पुढील 10 दिवस राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असणार आहे. ढोल ताशाच्या गजरासह सर्वत्र बाप्पा मोरयाचा जयघोष आपण ऐकणार आहोत. अवघा महाराष्ट्र लाडक्या बाप्पाच्या भक्तीत दंग झालेला आहे. आज गणेश चतुर्थी, महाराष्ट्राचा महाउत्सव आजपासून सुरू होतोय, म्हणजेच गणेशोत्सव. आणि या गणेशोत्सवाचा सर्वाधिक जल्लोष आणि उत्साह जर कुठे असेल तर उत्साहांचं माहेरघर असलेल्या मुंबईच्या लालबाग या भागात. लालबागचा राजा तर आता जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. गणेश भक्तांचं तर आराध्य दैवत बनलेलं आहे. आणि याच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता आजपासून भाविकांची अफाट तुफान गर्दी लालबाग मार्केटमध्ये उसळायला सुरुवात होईल. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राज मुकुटामध्ये भरवण्यात आलेला आहे आणि त्याकरता खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आलेला आहे. लालबागच्या राजाच्या वात्सल्य मूर्तीचं दर्शन घेण्याकरता गेल्या 3 दिवसांपासून भाविकांनी रांग लावायला सुरुवात केलेली आहे. गणेश चतुर्थी आज आहे, प्रतिष्ठापना आज होत असते, पण गेले 2 ते 3 दिवस लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक रांगा लावत आहेत. आज पहाटे 5 वाजता लालबागच्या राजाची पारंपरिक विधिवत अशी पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाचं अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. त्यानंतर पहाटे 6 वाजता भाविकांकरता लालबागच्या राजाचं दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे. विलोभनीय अशी लालबागच्या राजाची मूर्ती, सिंहासनाधिष्ठित अशी ही रुबाबदार मूर्ती. 5 वाजता प्रतिष्ठापना झाली. 6 वाजल्यापासून गणेश भक्तांकरता लालबागच्या राजाचं दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे. लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक 2 दिवसांपासून महाराष्ट्रभरामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे 2 दिवस झाले गणेश भक्तांनी गर्दी केली आहे की पहिल्याच दिवशी आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ. त्या दिवशी जरा गर्दी कमी असते, 1 तास 2 तासच उभं राहावं लागेल. पण या पुढच्या प्रत्येक दिवशी आणि विशेष करून 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर प्रत्येक दिवशी साधारणपणे 5-5, 6-6 तास भाविक रांगेत उभं राहतात आणि या लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. अशी या लालबागच्या राजाची ख्याती आहे. आपलं जे काही दुःख असेल, आपल्या मनात जी काही भावना असेल, आपली इच्छा असेल, आपल्या आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्या सगळ्या या लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करायच्या अशी भावना घेऊन सगळे नागरिक येत असतात. महाराष्ट्रभरातला हा उत्साह आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे आमचे 4 खंदे शिलेदार, आमचे 4 प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण महाराष्ट्रभरातला गणेश उत्सव जाणून घेऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, कृष्णा आवटी मुंबईतून आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर पुण्याहून अभिजित पोते आमच्या सोबत आहेत आणि कोल्हापुरातून ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्या सोबत आहेत. अर्थात सगळ्यात आधी आपण जाऊया मुंबईचा सगळ्यांचा लाडका लालबागचा राजा आणि उदय आपला तिथं आहे. उदय, काय सांगशील लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता? म्हणजे प्रतिष्ठापना आज आहे, पण 2 दिवसापासूनच लोकांनी गर्दी केली आहे. लालबागचं सगळं मार्केट आणि सगळा भाग फुलून गेलाय. उदय, अगदी बरोबर आहे. लालबागचा राजा जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेला आहे आणि आज लालबागच्या राजाच्या चरणावरती माथा ठेवण्यासाठी
लाखोंच्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी जी आहे लालबाग मार्केटमध्ये उसळलेली आहे। आपण आहोत लालबागच्या राजाच्या स्टेजवरती, आपण इथे पाहत असाल लालबागच्या राजाची वास्तव्यपूर्ण मूर्ती जी आहे ती आपण इथे पाहू शकतो। 2 दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचं फोटोशूट करण्यात आलं, त्यावेळेला जशी गर्दी उसळलेली होती लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन करण्यासाठी, अगदी त्याहून कित्येक पटीने गर्दी जी आहे ती आता या लालबाग मार्केटमध्ये आपल्याला उसळलेली पाहायला मिळते। चरण स्पर्शेची रांग सुरू आहे, मुखदर्शनाची रांग सुरू आहे। दोन्ही रांगांमधून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय यंदा लालबागच्या राजाचा दरबार जो आहे तो सजलेला आहे तिरुपती बालाजीच्या राजमुकुटामध्ये, आणि या राजमुकुटामध्ये गजानन महल जे आहे, सुवर्ण गजानन महल जे आहे ते इथे तयार करण्यात आलेलं आहे, साकारण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहतो आहोत एक सोनेरी जळाली या सुवर्ण महलाला आहे, आणि त्यात लालबागचा राजा दिमाग खान तिथे सिंहासनावरती आरूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि एकूणच आपण जर पाहिलं तर पहाटे आज 5 वाजता लालबागच्या राजाची पारंपरिक विधिवत अशी पूजा करण्यात आली, आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं 6 वाजता सर्व गणेश भक्तांसाठी दर्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण इथे पाहू शकतो लालबाग मार्केटमध्ये कशा प्रकारे गर्दी जी आहे ती उसळलेली आहे। आज दिवसभरामध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत, आणि हीच गर्दी आपल्याला पुढील 10 दिवसांमध्ये पाहायला मिळणार। आपल्यासोबत लालबागच्या राजाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे, आपण त्यांच्याशी बोलूया। बाळासाहेब, काय सांगाल कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? लाखोंच्या संख्येने गर्दी उसळली आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92व्या वर्षाची सुरुवात आज पहाटे 4 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा संपन्न करून झालेली आहे, आणि आपण पाहता की 6 वाजता बरोबर संपूर्ण भाविकांसाठी, जगभरातील भाविकांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन आम्ही सुरू केलेले आहे। त्या ठिकाणी आज भक्तीचा महापूर बघायला मिळतो। देशभरातून, देशाच्या बाहेरून अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत, आणि या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यांना मनोमन आनंद होतो हे दिसतंय। त्याचप्रमाणे या भाविकांची सोय अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी या दृष्टीने मंडळाने संपूर्ण नियोजन केलेलं आहे। पुढील 10 दिवस हा उत्सव चालणार आहे, महाउत्सव आहे। 10 दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येणार, त्यांचं नियोजन कसं असणार आहे? सुरक्षेची काळजी कशी केली गेली? येणाऱ्या 10 दिवसामध्ये लाखो भाविक दर दिवशी या ठिकाणी येतील। दिवसाला 15 ते 20 लाख भाविक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आणि त्याप्रमाणे संपूर्ण नियोजन मंडळाने केलेले आहे। सुनियोजित असे मंडप उभारलेले आहेत। मुखदर्शनाची रांग व्यवस्थित व्हावी यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी संपूर्णपणे तयारी केलेली आहे। त्यामध्ये आसन व्यवस्था आहे, त्यामध्ये चहा पाण्याची, बिस्किट, नाश्ता भाविकांना पुरवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे स्वच्छतेची काळजी घेतली जाते। त्याचप्रमाणे महिला ज्या असतील त्या महिलांची विशेष काळजी घेतली जाते। महिला भगिनी आपल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। वृद्ध लोक त्या ठिकाणी बरेच जण आलेले आहेत दर्शनाला, काही स्पेशल मुलं आलेली आहेत। त्या सगळ्या नागरिकांची चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं या दृष्टीने आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न इथे केलेले आहे, व्यवस्था केलेली आहे। आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे व्यवस्था केली हे अध्यक्ष लालबाग राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितलेली आहे, आणि आपण एकूण पाहतो आहोत की लाखोंच्या संख्येने गर्दी जी आहे ती उसळलेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांची इच्छा आहे की लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन लालबागच्या राजाच्या चरणावरती आपला माथा ठेवावा आणि आशीर्वाद घ्यावे अशी इच्छा प्रत्येक भाविकाची। पुढील 10 दिवस ही गर्दी आपल्या लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे, आणि जगभरातले गणेश भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पुढील 10 दिवस या लालबाग मार्केटमध्ये उदय, तुझ्या माध्यमातून पुढचे 10 दिवस आपण लालबागच्या राजाचं दर्शन प्रेक्षकांना देऊयास। तू असाच सोबत राहा। कृष्णा उटी सुद्धा मुंबईत आहेत, आपण त्यांच्याशीही बोलूया। कृष्णा, आता कुठे आहेस आणि कसं वातावरण आहे? प्रतिष्ठापना तिथल्या गणपतीची झालेली आहे का? मुंबादेवी महालक्ष्मी रेखीस्थितीचं त्यांच्या मानपाने या ठिकाणी श्रीफळांच्या स्वतःमध्ये दिलेलं आहे ते मान्य करून घे। त्या प्रसंगी कृष्णा बोल। सुद्धा सेवेमध्ये आणि भक्तीमध्ये जी काही वेळ वापरेल तेव्हा केली आहे ती चूक सुद्धा घालून ती पूजा गोड मानून घ्यावी। ब्राह्मणोद्वारा मंत्रोच्चारामध्ये, विधानामध्ये, रस्त्यामध्ये जाणवत असतील त्याही सुद्धा तुझ्या पदरात घालून ती पूजा उपकृत करून घ्या। कृष्णा, आता तुम्ही मुंबईत कुठे आहात? मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये आहात का? प्रतिष्ठापना झालेली आहे का? नक्कीच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष जो आहे तो आपल्याला सर्वत्रच ऐकायला मिळणार आहे आजपासून। आज गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे, आणि मी आता सध्या उपस्थित आहे याच लालबागच्या गणेश गल्ली, म्हणजेच मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला, संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेला मुंबईचा राजा म्हणून याच गणेश गल्लीत आपण पाहू शकतो। आत्ताच जी आहे ती नुकतीच प्राणप्रतिष्ठा जी आहे ती पार पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर एकंदरीत पाहता आरती देखील जी आहे ती आपल्याला पार
पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि यात संपूर्ण गणेश मुंबईचा राजा म्हणून ख्याती असलेला याच 98 वर्ष जे आहे ते 98 वर्ष जे आहे ते पार पडत आहेत. 98 वर्षात जे आहे पदार्पण झालेलं आहे आणि एकंदरीत पाहता संपूर्ण गणेश गल्ली आणि काल रात्रीपासूनच जे आहे ती भाविकांनी अगदी रांग देखील लावायला सुरुवात केलेली आणि संपूर्ण रामेश्वरम जे आहे ते देखावा देखील जे आहे ते गणेश गल्ली यांनी जे आहे साकारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत पाहता काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहे ते अगदी रांग लावताना पाहायला मिळतात. लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश गल्ली म्हणजेच जे आहे ते मुंबईचा राजा म्हणून ख्याती असलेल्या, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या असेल किंवा देशभराच्या कानाकोपऱ्यातून जे आहे भाविक आपल्या गणेश गल्लीच्या राजाला दर्शनासाठी येत असतात. आणि आज सकाळपासूनच जे आहे ते पाहताना आपल्या भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने रांगा जे आहे ते लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि भाविकांना जे आहे अगदी काही वेळातच जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी देखील जे आहे ते रांग जे आहे ती सोडण्यात येणार आहे. नक्की कृष्णा, आभार. तुम्ही गणेश गल्लीच्या बाप्पाचं दर्शन महाराष्ट्राला घडवलं. आता तुम्ही पण असेच सोबत राहा. आपल्यासोबत अभिजित पोते आहेत, पुण्याला जाऊया. अभिजित, गणपती बाप्पा मोरया, पुण्याचा थाट काही वेगळाच, काय सांगशील? सुवर्णा, जसं आपण पाहतोय की पुण्याला मोठी परंपरा, मोठा इतिहास आहे या गणेश उत्सवाचा. सध्या मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आहे आणि थोड्याच वेळात बाप्पांच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना बाप्पाचं सुंदर साजेसं रूप सुवर्ण आपण दाखवणार आहोत. थोड्या वेळापूर्वी आपल्या लाडक्या दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि सुवर्ण मुकुटात अगदी सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारं हे बाप्पांचं रूप आपण पाहतोय. 8:08 बाप्पाची दुसरी आरती जी आहे ती पार पडेल आणि त्यानंतर सुंदर अशा सजलेल्या फुलांच्या रथात बाप्पांची आगमन मिरवणूक जी आहे ती परंपरेनुसार आप्पाबळवंत चौक आणि त्यानंतर टिळक मंडईतून जो उत्सव मंडप आहे त्या मंडपात जाईल आणि 11:11 प्राणप्रतिष्ठा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची होणार आहे. पण पहाटेपासून भक्तांनी मोठी गर्दी आपल्या लाडक्या बाप्पाच्या खरं तर दर्शनासाठी केलेली आहे. मंत्रमुग्ध हे सगळं वातावरण जे आहे ते झालेलं आहे. मंत्र उच्चार केले जात आहेत. जेवढी गर्दी आता आहे तेवढ्यापेक्षा जास्त गर्दी आता बाहेर जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे. पहाटेपासून मोठी रांग राज्यभरातून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेली आहे. आणि आता जी आरती बाप्पांची होती ती पुन्हा एकदा आरती सुरू झालेली आहे. भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या जय घोषणा खरं तर जय घोषात रमले आहे. जय घोषाला गणपती बाप्पा मोरया, दगडूशेठ हलवाई महाराज की जय, या सगळ्या जय घोषाला हा सगळा परिसर जो आहे तो गुंजलेला आहे. आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या लाडक्या ढोल ताशाचा गजर सुरू झालेला आहे. अभिजित, तुम्ही असेच सोबत राहा. तुमचा आवाज कारण आता आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, ढोल ताशाचा आवाज आहे. आता जगात शेवटी आपण कोल्हापूरला जरी जात असलो तरी सुद्धा कोल्हापूरचा तिथल्या गणेशोत्सवाचा बाज काही वेगळाच आहे. ज्ञानेश्वरकडून समजून घेऊया. ज्ञानेश्वर, काय सांगाल कोल्हापुरातल्या गणेशोत्सवाविषयी?